श्रावण महिना म्हटलं की भक्ती, परंपरा आणि आनंदानं भरलेला सण आठवतात. आणि यंदा तर खास गोष्ट म्हणजे 9 ऑगस्ट 2025 ला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही मंगल सण एकाच दिवशी आलेले आहे. आज आपण या दोन्ही सणांची योग्य वेळ, भद्रकाळाची माहिती आणि घरच्या घरी सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या घरात सुख, संपत्ती आणि लक्ष्मी मातेचा स्थिर वास राहावा यासाठी काही दिवस खास मानले जातात. आणि त्यापैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा. आज मी तुम्हाला सांगणार आहे असा दिवसभराचा सोपा व अत्यंत प्रभावी पूजा आणि उपायांचा क्रम, जो केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील. नारळी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठा. शक्य असेल तर गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करा. स्नानानंतर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घाला. मनात संकल्प करा, आज मी लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी ही पूजन व उपाय करीत आहे. माझ्या घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि सौख्य नांदो. घर स्वच्छ झाडून घ्या. विशेषतः प्रवेशद्वार किंवा देवघर दारावर आंब्याच्या पानांनी तोरण लावा आणि रांगोळी काढा. देवघरात पिवळा कपडा अंथरून त्यावर लक्ष्मी माता आणि नारळ ठेवा. एक अखंड स्वच्छ नारळ घ्या. त्याला हळद, कुंकू लावा, फूल चढवा, पिवळा किंवा लाल कपड्यात बांधा. लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर ठेवा. ओम श्री ही क्लीम महालक्ष्मी नमः 108 वेळा म्हणा. नारळावर तांदूळ, फूल, वेलची, साखर ठेवा आणि अगरबत्ती, दिवा लावा. पूजा संपल्यावर सकाळी किंवा दुपारी समुद्र किंवा नदीकाठी जा. नारळ हातात धरून डोळे मिटा आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरातील सुख, समृद्धी व धन लाभासाठी प्रार्थना करा. माते, माझ्या घरात तुझा स्थिर वास राहू दे, दरिद्रता दूर कर आणि आमच्या पोटी अन्नधान्य भरपूर राहू दे. एक नारळ फोडा. त्यांचे पाणी गाळून त्यात हळद व गंगाजल मिसळा. सकाळी घराच्या दारावर, कोपऱ्यांना आणि अंगणात हे पाणी शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो. संध्याकाळी स्वच्छ अखंड नारळ, कुंकू, अक्षदा लावा. पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवा. हा नारळ पुढील वर्षी नारळी पौर्णिमेलाच बदलवा. लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करून कुटुंबीय, शेजारी, मित्रांना वाटा. गोड पदार्थ वाटल्याने आनंद व समृद्धी दोन्ही वाढतात. रात्री लक्ष्मी मातेच्या समोर तुपाचा दिवा लावा. त्यात एक मोठी वाती ठेवा आणि तो दिवा पूर्ण रात्री जळू द्या. विश्वास आहे की लक्ष्मी मातेची कृपा सतत आपल्या घरावर राहते. मित्रांनो, नारळी पौर्णिमा म्हणजे ही केवळ समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा नाही, तर ती आपल्या घरात सुख, समृद्धी आणणारी, लक्ष्मी मातेचा स्थिर वास मिळवून देणारी पवित्र संधी आहे. श्रद्धा आणि स्वच्छ मनाने हे उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या जीवनात नक्कीच उतरेल. म्हणजे बघा मंडळी, यंदा एकाच दिवशी समुद्राला नारळ अर्पण करायचं, भावाच्या हातालाही राखी बांधायची आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करायचा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.